नमस्कार, माझं नाव आहे डॉक्टर पुरू धवन आणि आज या व्हिडिओमध्ये आपण किडनी पुनर्प्राप्तीबद्दल बोलणार आहोत. कारण जेव्हा किडनी खराब व्हायला लागते तेव्हा अनेकदा असं सांगितले जातं की किडनी संपली आहे. पण यात किती तथ्य आहे? उपचार घ्यावेत का? डॉक्टर असं का सांगतात? अशा अनेक गोष्टींचा मी या व्हिडिओमध्ये खुलासा करणार आहे. तर सुरुवात करूया. सर्वप्रथम किडनी पुनर्प्राप्तीची गरज कुठल्या किडनीच्या रुग्णांना भासते? किडनीच्या रुग्णांमध्ये जर आपण पाहिलं तर आपल्याला 80% कारण माहीत असतात. आपल्याला माहीत असतं की किडनी खराब होत असेल तर बीपी किंवा साखर खराब असेल. बीपी मुळे किडनी खराब होत असेल तर किडनी लहान होत जाते. आपण अल्ट्रासाऊंड करू तर किडनी लहान दिसते, लहान झालेली असते. अशा केसेसमध्ये आपल्याला पुनर्प्राप्तीची शिफारस केली जात नाही. कोणताही डॉक्टर शिफारस करत नाही. फारच क्वचित कोणी शिफारस करेल, कारण तुमची हिस्ट्री मागून येते. तुमचा बीपी वाढलेला आहे, डॉक्टरलाही दिसतं, तुम्हालाही दिसतं की माझा बीपी वाढलेला आहे आणि या बीपीमुळे किडनी लहान होत असेल तर हे निश्चितपणे बीपीमुळे किडनी लहान झाली आहे. अशा केसेसमध्ये डॉक्टर पुनर्प्राप्तीची शिफारस करत नाहीत, कारण लहान किडनीसोबत आणखी एक अडचण असते की किडनीची पुनर्प्राप्ती होऊ शकत नाही. त्यामुळे आपल्याला हे समजून घेण्याची गरज आहे की अशा केसेसमध्ये जर डॉक्टर तुम्हाला सांगत असतील की किडनीची पुनर्प्राप्ती करा, किडनी लहान आहे, तर तुम्ही त्यांना विचारू शकता की डॉक्टर साहेब, हे बीपी जास्त असल्यामुळे झालं नाही का? काय कारण आहे? तुमच्या मनात काय चाललंय? त्यामुळे तिथे काय होतं? पेशंट आणि डॉक्टर एकाच लयीत येतात. डॉक्टरच्या मनात काय आहे हे पेशंटलाही कळतं. मग पेशंट स्वतःची रिसर्च करू शकतो आणि तो आपल्या मनात सहज निर्णय घेऊ शकतो. त्यामुळे तुम्ही नक्कीच तुमच्या डॉक्टरला विचारू शकता. आता आपण दुसऱ्या केसकडे जाऊया, जिथे डायबिटीजमुळे किडनी खराब होत आहे. तर जर तुमची डायबिटीज 200, 300, 400 इतकी असते, शुगर जास्त असते, HbA1c चे प्रमाण 8.5 पर्यंत जात आहे, तर अशा केसेसमध्ये आपण पाहतो की डायबिटीजमुळे किडनी खराब होत आहे. आणि त्यात जेव्हा आपण अल्ट्रासाउंड करतो तेव्हा किडनीचा साईज नॉर्मल असतो. अशा परिस्थितीत ही सामान्यपणे पुनर्प्राप्ती बायोप्सी शिफारस केली जात नाही, कारण पेशंटचे शुगर लेव्हल जास्त आहे आणि आपण बायोप्सी प्रक्रिया करतो तर पेशंटला त्रास होतो, आणि कारण आपल्याला आधीच माहीत असते. टेस्ट करूनही आपण काय करणार? जेव्हा आपल्याला माहीत आहे, दिसत आहे की ती डायबिटीजमुळे खराब होत आहे, तेव्हा बायोप्सी त्या केसेसमध्ये केली जाते जिथे बीपी नॉर्मल आहे, शुगर कधीच नव्हती आणि किडनी खराब होत आहे. त्यामागचं कारण काय आहे हे कळत नाही. जर आपण समजून घेतलं की तुमच्या किडनीला कोणत्या कारणामुळे नुकसान होत आहे, तर त्यानुसार उपचार ठेवणं डॉक्टरसाठी सोपं होतं. उदाहरणार्थ, एक पेशंटचं वय आहे, 18 वर्षांचं आहे, बीपी नाही, शुगर नाही. आता या केसमध्ये विचार करून बघा की काय कारण असू शकतं. किडनीचा साईज देखील आपण जेव्हा टेस्ट करत आहोत, अशा केसमध्ये आपल्यासाठी हे ठरवणं कठीण होतं की नेमकं काय असू शकतं. मग आधी काही टेस्ट्स करून घेतल्या जातात, ब्लड टेस्ट्स केले जातात, जेनेटिक टेस्ट्स होतात, पण तरीही काही सापडलं नाही तर मग किडनीचं बायोप्सी करण्याची शिफारस केली जाते. आपण किडनीचं एक छोटंसं सॅम्पल काढू आणि ते मायक्रोस्कोप खाली पाहू. आता किडनीमध्ये नेमकं कसं नुकसान झालं आहे ते मायक्रोस्कोपमध्ये दिसेल, आणि त्यानुसार कोणती गोष्ट असं नुकसान करते याचा अंदाज येईल. उदाहरणार्थ, जसं मी या स्टुडिओच्या खोलीत बसलोय आणि या खोलीत सगळं काही कायंकाळ झालं आहे. मग तुम्हाला काय वाटेल इथे काय झालं होतं? आग लागली होती असं तुम्ही काय पण पाहून आग लागल्याचा अंदाज लावला. आता समजा इथे काच फुटलेल्या आहेत, सगळीकडे माती पसरली आहे, तर काय वाटेल? तुफान आलं होतं, सगळीकडे चिखल पसरला. तर त्याचप्रमाणे जेव्हा आपण सूक्ष्मदर्शकाखाली मूत्रपिंडाच्या एका लहान पेशीकडे पाहतो, तेव्हा त्याकडे पाहून कोणत्या प्रकारचे नुकसान झाले आहे हे कळते. त्याला कळले की तिथे सूज आहे. आता सूज कोण आणू शकेल? IgA मॅन ग्लोबिन. आता आपण आयजी ग्लोबिन ते काय करणार? आपण त्याला वेगळं रंग लावून तिथे तपासू शकतो की तिथे डिपॉझिशन आहे की नाही. घरून तिथे डॉक्टरांना कळलं की मूत्रपिंडाला नेमकं कोणत्या गोष्टीमुळे नुकसान झालं आहे. आता आपण बोललो आयजीए मध्ये. आयजीए नेफ्रोपॅथी ही अशी स्थिती आहे जिथे तुमच्या शरीराची संरक्षण प्रणाली तुमच्या किडनीला नुकसान पोहोचवत आहे. आता अशा केसेसमध्ये मी रुग्णाला देत नाही. इतर डॉक्टर मात्र स्टेरॉइड्स सुचवतात की तुम्ही स्टेरॉइड्स घ्या. जेव्हा आपण स्टेरॉइड्स देतो,
हा निर्णय खूप मोठा असतो कारण स्टेरॉइड्सचे स्वतःचे साईड इफेक्ट्स असतात. जर आपण रुग्णाला दीर्घकाळ स्टेरॉइड्स देत राहिलो तर किडनी बरी होईल की नाही हे माहीत नाही, पण शरीर मात्र नक्कीच बिघडेल. डायबेटीस होऊ शकतो, हाड कमकुवत होतील आणि रुग्णाला खूप त्रासदायक समस्या दिसून येतील. म्हणून औषधं सुरू ठेवायचं की नाही, स्टेरॉइड द्यायचं की नाही, हा निर्णय बायोप्सीवर अवलंबून असतो. म्हणून जेव्हा डॉक्टरांना वाटतं की रुग्णाला ही समस्या येऊ शकते किंवा अमुक एक अडचण येऊ शकते, तेव्हा डॉक्टर रुग्णाला बायोप्सीसाठी शिफारस करतात की ठीक आहे, जा आणि बायोप्सी करून घ्या, म्हणजे नक्की कोणती गोष्ट नुकसान पोहोचवत आहे ते कळेल. बहुतेक वेळा लहान मुलांमध्ये, 5 ते 6 वर्षांच्या मुलांमध्ये, 10 वर्षांच्या मुलांमध्ये किंवा तरुण वयाच्या लोकांमध्ये बायोप्सी जास्त करून घेतली जाते कारण त्यांच्यात बीपी शुगर होण्याची शक्यता असते, पण ती फारच क्वचित असते, कमी असते. तुलनेने 30 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांमध्ये जास्त असते. त्यामुळे बायोप्सीपासून घाबरायचं नाही, त्याची गरज समजून घ्यायची आहे. जर तुम्हाला, डॉक्टरला किंवा तुम्हा दोघांना मिळून असं वाटत असेल की बायोप्सीची गरज आहे, तर बायोप्सी करून घेण्यात काहीच अडचण नाही. ही एक खूपच छोटी शस्त्रक्रिया आहे. अगदी छोट प्रोसिजर असतं. ते केलं जातं आणि किमान इतकी तरी स्पष्टता मिळते की किडनीला नेमकं कोणतं कारण नुकसान पोहोचवतं. म्हणून मला आशा आहे की या व्हिडिओमधून तुम्हाला बायोप्सीबद्दल समजलं असेल. पण तरीही जर तुमचं क्रिएटिनिन लेव्हल वाढलेलं असेल आणि आपण ते कमी करायचं ठरवलं असेल, तर आपल्याला आपल्या शरीराला, आपल्या किडनीला समजून घ्यावं लागतं. जर आपण आपल्या किडनीवर काम करायला सुरुवात केली, तर किडनी खूप वेगाने सुधारतात. हे तुम्ही या पेशंट्सकडूनही पाहू शकता.